नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम संजीवनी आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत 3D रोबोटिक्स नी रिप्लेसमेंट या विषयावर आणि त्यासाठी आपल्याबरोबर पुणे स्टुडिओतून जोडले गेलेले आहेत प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आशिष अरबट. सर, तुमचं खूप खूप स्वागत. चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर आशिष मनोहर अरबट हे प्रख्यात रोबोटिक सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ तसंच दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत. त्यांनी UK मधून MCH ऑर्थोपेडिक्सचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर MS ऑर्थोपेडिक त्यांनी KEM मधून पूर्ण केलेलं आहे. अमेरिकेत त्यांनी रोबोटिक सांधे प्रत्यारोपणाचं शिक्षण घेतलेलं आहे तसंच रिसर्च. त्याचप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत 8000पेक्षाही जास्त यशस्वी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, तर 2000हून जास्त खुबा म्हणजेच हिप रिप्लेसमेंट सर्जरी सुद्धा केलेल्या आहेत. 7000हून जास्त दुर्बीण शस्त्रक्रिया सुद्धा डॉक्टर आशिष अरबट यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या अनेक वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. सध्या पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल आणि ऑयस्टर पर्ल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आशिष अरबट कार्यरत आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, खरं तर गुडघ्यांची झीज होणं, सांध्यांची झीज होणं, गुडघा घासणं म्हणजे नेमकं काय आणि या सगळ्यांमागची कारणं काय आहेत? स्नेहल, हा जन्मजन्मांतरचा प्रश्न आहे. 10 लाख वर्षापासून हा आजार आहे. त्याला आर्थरायटिस म्हणतात. गुडघ्यावरचं जे वंगण आहे याच्यासाठी मी एक गुडघ्याचं एक सॅम्पल इथे आणलेलं आहे. तर हे जसं तुम्हाला हे पांढरं वंगण दिसतं, हे वयामानाने किंवा काही आजारांनी हे जे वंगण आपलं घर्षित होतं, निघून जातं, त्याला आर्थरायटिस म्हणतात. आणि हे जेव्हा पूर्णपणे जातं तेव्हा आमच्याकडे प्रत्यारोपण करायला पेशंट येतात आणि त्याच्यावर आपण हे पुढची डिस्कशन करणार आहोत. खरं तर तुम्ही जो भाग दाखवला त्याचप्रमाणे खरं तर गुडघ्याची जेव्हा झीज होते त्या भागाची तिथलं वंगण जे आहे ते काही कारणाने कालांतराने वयोमानापरत्वे म्हणा त्याची झीज होते. तर शस्त्रक्रियेशिवाय गुडघे दुखीवर उपचार होऊ शकतात का? शस्त्रक्रियेशिवाय गुडघ्या दुखीवर उपचार होण्याचे काही स्टेजेस असतात. जसं स्टेज 1 किंवा स्टेज 2ला जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा काही औषध, गोळ्या, व्यायाम हे आपल्या दिल्या जातात. मात्र आमच्यासारख्या स्पेशलिस्टकडे नेहमी ग्रेड 3, ग्रेड 4चेच पेशंट येतात ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं असतं किंवा कुठल्या डॉक्टरनी सांगितलं असेल तुम्हाला प्रत्यारोपण लागणार आहे. आणि ते आजकाल आम्ही 3D रोबोटिक आणि नवीन प्रत्यारोपित करणारे जो नवीन एक इम्प्लांट आलेला आहे त्या हिशोबाने आपण करतो आणि ते आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. त्याला आपण 3D रोबोटिक नॅचरल नी रिप्लेसमेंट म्हणतो. अच्छा सर, खरं तर अत्याधुनिक पद्धतीने म्हणजेच अगदी ॲडव्हान्स टेक्निकचा वापर करून 3D रोबोटिक सांधे प्रत्यारोपण म्हणजेच जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नक्की काय यात सगळ्यात असतं आणि खरं तर इतर रोबोटिक सर्जरीज ज्या असतात त्यापेक्षा ही पद्धत वेगळी कशी काय आहे आणि त्याचे फायदे मुळात काय आहेत? हा प्रश्न याला एक सविस्तर आपण सिस्टमॅटिकली जरा एक फोड करूया. सांध्यारोपित करताना हे वंगण आणि खालचं वंगण बदलण्यात येत असतं आणि इथे ज्या गाद्या असतात त्याच्या जागी स्पेशल एक पॉलिमर टाकलेलं असतं. त्यासाठी परत मी एक सॅम्पल इथे आणलेला आहे. तर वर्षानुवर्ष ह्या प्रकारे जॉईंट रिप्लेसमेंट होत होती, ज्याच्यामध्ये वरचं वंगण असलेला एक पार्ट, मधली गादी आणि खालचा एक पार्ट, ह्याला कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट म्हणतात. हे रेग्युलर सर्जन आपल्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने करतो. मात्र जसं तुम्ही प्रश्न विचारला की इतर रिप्लेसमेंट मध्ये किंवा इतर रोबोटिक्स मध्ये हा जो जॉईंट आहे हा फिक्स जॉईंट आहे, एकाच अँगलनी हा फिरतो. पण स्नेहल, कसं आहे, आपल्या देशांमध्ये खाली बसायला लागतं, मांडी घालायला लागते, आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी करायला लागतात, रिलिजियस नमाज पढायचे आहेत. तर हे पूजेला बसायचं आहे, तर हे जॉईंट
फक्त आपल्याला चालवतं आणि याचं लाईफ फक्त 15 वर्ष होतं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता फोकस कशावर आलेला आहे की हे जॉईंट मिनिमम 30-40 वर्ष चालावं. तुम्हाला खाली बसता यायला पाहिजे, तुम्हाला पूजेला, तुम्हाला नमाजला, शेती करायला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि लोकांना जी भीती होती की प्रत्यारोपणानंतर मला पूर्ववत होता येणार नाही, तर आता त्यासाठी नवीन प्रकारचे जॉईंट्स आलेत. त्याला म्हणतात अनॅटॉमिकल जॉईंट, जे असं तुम्हाला इथे दिसत असेल. हे जॉईंट, याचं जे रोटेशन 50 डिग्री आहे आणि खाली बसणं, मांडी घालणं, ह्या सगळ्या हे जॉईंट तुम्हाला अलाव करतं. दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या जॉईंटचं घर्षण कमी असल्यामुळे हे 40 वर्ष चालतं. आता हे टाकायला आपल्यालाही तंत्रज्ञान लागतं. त्याचं मूलभूत रोबोटिक्स मध्ये वापरण्यात येतं. रोबोटिक्स म्हणजे काय की तुमच्या बॉडीमध्ये जे काही अँगल्स आहेत, पेशंटची जी ठेवण आहे, हे कॉम्प्युटर तुम्हाला सांगतं. तर इतर रोबोटिक्स जे आता मार्केटमध्ये आहेत त्यामध्ये आपल्याला फक्त गुडघे बघता येत होतात. तर आता आम्ही त्याच्यामध्ये पण भरपूर यश मिळवलं. आणि त्याच्यानंतर 3D रोबोटिक्स, जसं तुम्ही आता स्क्रीनवर बघता आहात की 3D रोबोटिक्स मध्ये आपण काय करतो, जसं इतर रोबोटिक्स मध्ये फक्त गुडघे बघितले जातात, आता आपण CT स्कॅन करून तुमच्या पुढे बॉडीची एक ठेवण 960 डायकॉम इमेजेस तुमच्या बॉडीचे स्पाइन, गुडघा, कुभा, अँकल, ह्या पूर्ण जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हे आपण बघतो. तुमच्या बॉडीचे अँगल्स 3 डायमेन्शन मध्ये बघतो. इतर रोबोटिक्स मध्ये स्नेहल फक्त 2 डायमेन्शन मध्ये बघता येतात. अगदी 3 डायमेन्शन मध्ये आपण पूर्ण अँगल्स बघतो. आणि त्यानंतर हे नॅचरल नी रिप्लेसमेंट, जे पेशंटच्या साईजचं असतं, ते पेशंट स्पेसिफिक असतं, हे टाकलं जातं. आणि त्याचे रिझल्ट असे असतात की पेशंटला आपण 20 वर्ष मागे नेऊन ठेवतो आणि त्याला जे काय ऍक्टिव्हिटीज त्या मागे करत होत्या त्या सगळं करायला शक्य होतं. हा खूप मोठा डिफरन्स आहे. आधीचं एक इक्विपमेंट दाखवलं की आधी अगदी तो जो जॉईंट आहे तो जॉईंट एक ठराविक अँगलमध्येच, एकाच अँगलमध्ये फिरत होता. आणि नंतर तुम्ही जे दुसरं इन्स्ट्रुमेंट दाखवलं तर त्या दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, आता जे तुमच्या हातात आहे त्यात अगदी 50 डिग्रीमध्ये, अगदी 50% जास्त अँगल्समध्ये ते फिरत होतं. तर आणखी असेच नवीन इम्प्लांट्स आलेत का आणि त्यांचे काय फायदे आहेत का? हो, आणि हे इम्प्लांट आता याला अनॅटॉमिकल म्हणजे कसं आहे, फक्त आपण वंगण बदलतो, पूर्ण गुडघा बदलत नाही. आतमधले सगळे लिगामेंट, जे गुडघ्यामध्ये जे इम्पॉर्टंट लिगामेंट्स आहेत हे आपण वाचवतो. ऑपरेशनच्या वेळेस तुमच्या मसल आपण कापत नाहीत. मसल एका साईडला घेऊन ऑपरेशन केलं जातं, वाटी तशीच राहते. या सगळं अनुसंगून स्नेहल काय होतं की पेशंटला पूर्ववत खाली बसता येतं, मांडी घालता येते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांना दैनंदिन जीवनात घेता येतो. आणि त्यांना काही दिवसांनी, काही आठवड्यांनी कळत सुद्धा नाही की त्यांची रिप्लेसमेंट झालेली आहे. अगदी डॉक्टर, आणि हे सगळे इम्प्लांट्स जे तुम्ही दाखवताय आणि अलीकडच्या काळात जे आणखी नवीन अत्याधुनिक पद्धतीचे इम्प्लांट्स, इक्विपमेंट्स जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत, तर यांचा टिकण्याचा कालावधी साधारण किती असतो? आता आम्ही जे इम्प्लांट टाकतोय स्नेहल, त्याचा टिकण्याचा कालावधी आम्ही 38 ते 40 वर्ष सांगतो. म्हणजे पूर्ण आयुष्य पुन्हा रिप्लेसमेंट करायची गरज पडत नाही. ओके, नक्कीच डॉक्टर. खरं तर हे अशा प्रकारचे जॉईंट रिप्लेसमेंट किंवा नी ट्रान्सप्लांट किंवा हिप ट्रान्सप्लांटच्या सर्जरी असतात, तर खरं तर तुमच्याकडे या प्रकारचे पेशंट्स जेव्हा येतात आणि त्या सर्जरीनंतर जेव्हा हे पेशंट्स पूर्णपणे स्वतःच्या हालचाली करू शकतात, तर त्या पेशंट्सविषयी आम्हाला काही सांगाल का? स्नेहल, आम्ही 10,000हून जास्त नी रिप्लेसमेंट्स केल्या आहेत. आम्ही आधी कन्व्हेन्शनल करायचो, आता त्यानंतर आम्ही रेग्युलर रोबोटिक्स चालू केलं आणि आता 3D रोबोटिक्स कडे वळलो आहे. आता आम्ही स्वतः ह्या रिझल्ट्स डिफरंट बघतोय, वेगळे बघतोय. आता हा जो पहिला व्हिडिओ तुम्ही बघाल, हा शेतकरी आमच्याकडे एवढे बाकलेले पाय घेऊन आलेला होता. आणि त्याचं मेन रिक्वायरमेंट होतं की त्याला शेती करायची आहे, खाली बसायचं आहे. आणि
ॲनॅटॉमिकल रोबोटिक रिप्लेसमेंट नंतर आता अक्षरशः ते शेती करतायत, सायकल चालवतायत आणि शेतातली अशी सगळी कामं करतायत जी त्यांना प्रत्यारोपणानंतर आधी कधीच शक्य होऊ शकली नव्हती. आणि अक्षरशः आम्हालाही आश्चर्य वाटतं हे पेशंट एवढे सगळे कसं काय करतायत. तर आपण पाहिलं डॉक्टर आशिष अरबट यांनी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर पेशंट कशा प्रकारे पुन्हा पूर्ववत आपलं आयुष्य जगू पाहत आहेत आणि जगतायत. यानंतर आणखीनही याविषयी महत्त्वाची माहिती आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. जॉईंट रिप्लेसमेंट 3D जॉईंट रिप्लेसमेंट याविषयी आपण चर्चा करतात. आपल्याबरोबर आहेत पुण्यावरून डॉक्टर आशिष अरबट. डॉक्टर आशिष अरबट हे प्रख्यात नी ट्रान्सप्लांट एक्सपर्ट आहेत. तसंच दुर्बिणीद्वारे सुद्धा त्यांनी अनेक यशस्वी हजारो शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. डॉक्टर आशिष, खरं तर आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी एका शेतकऱ्याची टेस्टिमोनी बघितली. त्यांचा अनुभव कसा होता आणि त्यांना कशा प्रकारे शस्त्रक्रियेनंतर त्यांचं जीवन सुरळीत झालं हे बघितलं. आणखीनही काही रुग्णांच्या टेस्टिमोनीज आम्हाला पाहायला आवडतील, त्यांच्याबद्दल सांगाल का? हे दुसरे 2 पेशंट जे आहेत, एका फॉरेनहून आले होते, त्यांना नमाज पडायचा होता जॉईंट रिप्लेसमेंट नंतर. त्यांचाही व्हिडिओ आपण बघतोय की कसे ते ऑपरेशन नंतर नमाज पडतायत. दुसरा पेशंट जो आहे त्यांना पूजेला खाली बसायचं होतं. ते खूप दुरून येतात, पॅन इंडियाचे पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना रिक्वायरमेंट असतं की कोणीतरी त्यांना सांगितलं असतं की जॉईंट रिप्लेसमेंट नंतर तुम्हाला या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येणार नाहीत. पण आता स्नेहल बघा की त्या पूजेला खाली बसतायत. तिसरा पेशंट आपला जिमला जातोय, सगळ्या योगा वगैरे सगळं करतोय. सर, आता आपण जसं तुम्ही मगाशी बोललात की मगाशी आपण पहिल्या सेगमेंटमध्ये नी ट्रान्सप्लांट विषयी बोललो, तर आता खुब्याच्या ट्रान्सप्लांट विषयी म्हणजेच हिप ट्रान्सप्लांट विषयी सुद्धा आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. एकतर आता आपण या खुब्याचं पण 3D रोबोटिक्समध्ये आपलं इंडियामध्ये पहिल्यांदा असं रोबोटिक्स आलं ज्याच्यामध्ये आपण खुबा पण रोबोटिक पद्धतीने बदलतो. खुब्याच्या शस्त्रक्रियेनंतर अक्षरशः फक्त खुर्ची बाउंड पेशंट होत होते आधी. पण आता तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर 3D रोबोटिक्सद्वारा आपण अँटीरियर अप्रोचनी जेव्हा खुबा ड्युएल मोबिलिटी नावाच्या इम्प्लांटनी टाकतो, जसं मी एक सॅम्पल इथे आणलेलं आहे. ड्युएल मोबिलिटी म्हणून जे आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे स्नेहल, त्याने तुम्हाला खाली बसणं, मांडी घालणं सगळं पॉसिबल होतं. पेशंटचा एक टेस्टिमनी पण आहे, त्यामध्ये तो बाईक चालवत आहेत, जिम करतायत, बॉडी बिल्डिंग करतायत. खुबा रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंटच्या नवीन इम्प्लांट्स आणि त्याला टाकणारी जी काही यंत्रणा लागते ती आता आमच्याकडे आहे. या सगळ्यांमध्ये पॉसिबल, तुम्ही जो प्रश्न विचारला पॉसिबल का आहे, एकतर आम्ही सगळे मसल वाचवतो, लिगामेंट वाचवतो. 3D रोबोटिक्स AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण त्याच्यामध्ये एक वापर करून घेतो आणि मॉडर्न इम्प्लांट्स, अल्ट्रा मॉडर्न जास्त चालणारे सेरॅमिक इम्प्लांट्स टाकतो. त्यामुळे सगळं पॉसिबल आहे स्नेहल. सर, खरं तर जर तरुण वयातच अशा सगळ्या आपल्याला अडचणी येत असतील गुडघ्यांसंबंधीच्या किंवा खांद्यासंबंधीच्या, तर अशा तरुण रुग्णांना तुम्ही कशा प्रकारे त्यांच्यावर दुर्बिणीची शस्त्रक्रिया करता येते? स्नेहल, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की यंग लोकांमध्ये ज्यांना ग्रेड 1 आणि ग्रेड 2 आर्थरायटिस आहे किंवा लिगामेंट तुटलेले आहेत, त्यांना सगळ्यांना काही प्रत्यारोपण लागत नाही. त्यांना आजकाल आपण दुर्बिणीद्वारे, आर्थ्रोस्कोपीद्वारे, जसं आपण तुम्ही स्क्रीनवर बघतात की आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीतून बघून गुडघे किंवा शोल्डरची शस्त्रक्रिया होते. त्यामध्ये कॉमन लिगामेंट जे टेअर झालेलं असतं, जसं ACL PCL गादी फाटलेली असते, त्याची शस्त्रक्रिया होते. आणि शोल्डरमध्ये मसल टेअर झालेले असतात, खुबा निखळत असतो, खांदा निखळत असतो, तेव्हा हे दुर्बिणीद्वारे बिना चिरफाडीचं होतं, कम्प्लिटली कॉम्प्युटराइज्ड. आता आपण जसं स्क्रीनवर बघतो आहोत, या प्रकारे ते दुर्बीण शस्त्रक्रिया केली जाते. ह्याला एका दिवसाचीच भरती लागते आणि लिगामेंट तुटलेलं असेल, ज्यांचं खांदा निखळत असेल, त्याचे मसल फाटलेले असतील, एस्पेशली स्पोर्ट्समॅनचे, आम्ही बऱ्याचशा खूप मोठमोठ्या सेलिब्रिटीजला ह्यांनी ऑपरेट केलेलं आहे. आणि ह्या दुर्बीण शस्त्रक्रिया याच्यासाठी आल्यात की तुम्हाला पुढे चालून प्रत्यारोपण लागायला नाही पाहिजे, तर त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतात. आणि आर्थ्रोस्कोपीद्वारा आपण ACL PCL गादी फाटणं आणि शोल्डरचे मसल फाटणं हे आपण रिपेअर करतो. त्याच्या काही टेस्टिमनीज आपण आलेल्या आहेत. आता हे जे तुम्ही व्हिडिओ बघतायत हे आर्थ्रोस्कोपीनंतर हे मोठमोठी खेळाडू जे तुम्ही बघतात, नॅशनल लेवलला खेळणारी लोकं आहेत. इंजरीनंतर, लिगामेंट फाटल्यानंतर घरी बसले होते, ऑपरेशननंतर आता पूर्ववत झालेले आहेत. हा दुसरा जो व्हिडिओ बघतायत त्यामध्ये शोल्डर, या पेशंटचे मसल फाटलेले होते,
ते रिपेअर झाल्यावर आता सगळं जिमिंग वगैरे सगळं करतायत आणि आता हे तंत्रज्ञान आता आपल्याकडे अवेलेबल आहे. आर्थ्रोस्कोपी म्हणतात ह्याला. बिना चिरफाडीचं अक्षरशः लोकल रिजनल एनेस्थेसियामध्ये हे होतं. त्याची नोंद प्रेक्षकांनी घ्यावी. डॉक्टर, खरं तर ज्यांना संधिवात आहे अशा रुग्णांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाईल का तुमच्याकडनं? तुम्ही काय सांगाल? सांधिवात जे अर्ली जे ग्रेड 1 ग्रेड 2 ला जे येतात त्यांना आपण दुर्बीण शस्त्रक्रिया देतो. काही काही पेशंटला नुसतं इंजेक्शननी सुद्धा होऊन जाईल. मात्र जे ग्रेड 3 आणि ग्रेड 4 ला हे जे पेशंट येतात आणि खूप सारे कॉम्प्लेक्स पेशंट आमच्याकडे येतात त्यांना सुद्धा ही सर्जरी अतिशय सक्सेसफुल प्रमाणे आपल्याला करता येते आणि खूप साऱ्या संधिवात असलेल्या पेशंटला सुद्धा आपण ऑपरेट केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण अतिशय चांगले आहेत. कारण का हे पेशंट यंग असतात स्नेहल आणि यंग पेशंटला सुद्धा प्रत्यारोपण यांना लागत असतं. मात्र आपलं जॉईंट जे 40 वर्ष आता चालत आहे त्यांनी सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. तर यंग पेशंटनी पण घाबरून न जावं आणि हे यंग पेशंटमध्ये सुद्धा प्रत्यारोपण आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल, कुबा असो किंवा गुडघा. सर, खरं तर इतक्या शस्त्रक्रिया तुम्ही आजवर केलेल्या आहेत. जवळजवळ कितीतरी हजार पटीने लिगामेंटच्या शस्त्रक्रिया असो किंवा नी ट्रान्सप्लांटच्या रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया असो, खुब्याच्या शस्त्रक्रिया असो तुम्ही केलेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं आणि या सगळ्यानंतर, या शस्त्रक्रियांनंतर, इतक्या गुंतागुंतीच्या ऑपरेशन्स नंतर व्यायाम करण्याचा सल्लासुद्धा किती आवश्यक आहे? आता स्नेहल एक गोष्ट मला याच्यात ॲड करायची आहे की नॉर्मली पेशंटला प्रचंड भीती असते की माझी शस्त्रक्रिया होते. तर शस्त्रक्रियेचे एक कॉमन हे असतं की खूप रक्तस्राव होणार, खूप मोठं ऑपरेशन होणार. आता स्नेहल आता आम्ही ह्या ज्या काही सर्जरीज आहेत ह्या कॉन्शियस पेशंटमध्ये करतो. म्हणजे पेशंट पूर्ण होशमध्ये असतो. सोनोग्राफीमध्ये आपण ह्यांना ब्लॉक्स देतो. पेशंट पूर्णपणे होशमध्ये असतो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया खूपच सेफ झालेली आहे. टुर्निके नावाचं एक मशीन लावलेलं असतं पायाला. एक ड्रॉपसुद्धा ब्लड या शस्त्रक्रियेत जात नाही. पेशंट पूर्णपणे डॉक्टरशी बोलत असतो. एकदम कॉन्फिडन्समध्ये ह्या सर्जरीज होतात. दुसरा आता ऑप्शन आपल्याकडे आहे लेस स्टिच, म्हणजे स्टिच लेस ऑपरेशन, ज्याच्यामध्ये आपण स्किनला काही ग्लूज लावतो. त्याला टाके पण लागत नाहीत. त्यामुळे तुम्हाला टाके काढायची पण गरज पडत नाही. तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की ॲनेस्थेसियाचा सर्वात मोठा जी भीती होती ती आता आपण पूर्णपणे काढून टाकलेली आहे. हे लोकल किंवा रिजनल ॲनेस्थेसियामध्ये होतं. त्यामुळे मॉडर्न सर्जरी नुसतं इम्प्लांट नाही, रोबो नाही, तर पेशंटला लवकर घरी पाठवणं, पेशंटला कमीत कमी इजा देणं, कमीत कमी टाके असणं आणि दुर्बिणीद्वारे किंवा छोट्याशा इन्सिजनमध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी करणं इथे केंद्रित आहे आणि त्याचं नोंद प्रेक्षकांनी आज घ्यावी. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खरंच ज्या प्रकारे या सगळ्या सर्जरी परफॉर्म करता आणि ज्या प्रकारे अद्ययावत तंत्रज्ञान या सगळ्या नी ट्रान्सप्लांट तसंच हिप रिप्लेसमेंटच्या या क्षेत्रात आलेलं आहे, खरंच अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि खरंच रुग्णांसाठी अशा लाईफ चेंजिंग असं म्हणावं लागेल ह्या सगळ्या ऑपरेशनच्या किंवा या सगळ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या आहेत. तुम्ही आज आमच्या शोमध्ये आलात आणि इतकी सुंदर माहिती या सगळ्याविषयी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. तोपर्यंत नमस्कार.